तर रक्षाबंधनाच्या दिवशी महापालिकेतलं सिस्टरहूड पाहायला मिळालं। महापौरांवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडेंच्या बंगल्यावर जाऊन रक्षाबंधन साजरं केलंय। किशोरीताई पेडणेकर ह्या ठिकाणच्या माजी महापौर नित्य म्हणजे गतवर्षीप्रमाणे त्या स्वामींची या ठिकाणी त्यांनी मूर्तीची स्थापना केली आहे आणि ते प्रत्येक रक्षाबंधनाच्या प्रत्येक वर्षी त्या इकडे येतात, पूजा करतात, पूर्ण आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन येतात। त्याच नित्यनियमाप्रमाणे त्या इथे आलेल्या आहेत, आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन आले आहेत या ठिकाणी। स्वामींची पूजा करून त्यांनी पहिली राखी स्वामींना बांधली। ठिकाणी असलेले आपले सुरक्षा रक्षक असतील किंवा आपले कामगार सफाई कर्मचारी असतील त्यांना आम्ही बोलवून त्यांनाही आपण राखी बांधली। आणि किशोरीताई यांची माझी ओळख 2012 पासून मुंबई महानगरपालिकेमध्ये आजची ओळख नाहीये आणि नेमक्या त्याही कोकणातल्या, मीही कोकणातली, तर हे एक कोकणातलं पण एक कोकण कन्या म्हणून एक वेगळं प्रेम आहे। तर ह्या पलीकडे जाऊन हे सगळं असतं। आज खरं तर दुग्ध शर्करा योग आहे। दोघींनीही एकमेकींना राख्या बांधल्यात आणि या मंगल क्षणाची मी साक्षीदार आणि खूप छान। किशोरीताईंची तर मी फॅन आहे, रितूही तिथे छान काम करते। मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत आणि ते मनभेद कसे नसावेत ते आज आपल्या महापौर ताईंनी आणि विरोधी पक्षनेता या दोन्ही ताईंनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। मुंबईकरांसाठी जे बेस्ट करता येईल ते करण्याचं काम दोघींच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं। महापौरताई काम करत असतात, काही त्रुटी राहिल्या तर किशोरीताई आठवण करून देतात आणि त्यामुळे दोघींच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबईकरांसाठी सेवा होतीये, मुंबईकरांचं काम होत आहे। रक्षाबंधन आणि भाऊबीज हे माझं गेली 83 पासून 1983 पासून मी माझ्या हनुमंताला, जे माझ्या बिल्डिंगच्या खाली हनुमंत आहे त्याला मी राखी बांधते, त्यालाच मी भाऊबीज करते। त्याच्यानंतर मी स्वामींना म्हणजे जेव्हा मी इथे सुरू झाली तर मी इथे स्वामींना चालू केलं की स्वामींना राखी बांधणं। मी सकाळी जेव्हा महापौरांना कळवलं, कारण आता त्यांचं वास्तव्य आहे, जेव्हा नव्हते तेव्हा अधिकाऱ्यांना कळवून येत होतो, ते म्हणाला वेलकम या ताई, उलट आनंद आहे। आणि अनुदायानी का होईना चित्राताई पण आल्या। म्हटलं राजकारण तर चालतच राहणार, तो हे मनभेद नाहीयेत, विचारांची भेदाभेद होतच राहणार, त्याला कोणीच रोखू शकत नाही। कितीतरी असे लोक पाहिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।